सगळीकडे पसरो. आणि हा फायनल टच. घे. हे बघ, वर गेल्यावर सिद्धूला लगेच काही सांगू नकोस. हे आधी वाटी निवडायला लाव आणि मग त्याला ही गोड बातमी दे. आणि जाऊबाई, त्या कुठली वाटी निवडतात ना ते आम्हाला पण सांगा. हो, सांगते. बरं जाऊबाई, ऑल द बेस्ट. जा जा, लवकर जा, गोड बातमी दे त्याला. आवरा आता. हे पण घ्या. आधी तिने ठरवलंय की घाटेच्या सह्या त्या पेपर्सवर घ्यायच्या, पण कशा घ्यायच्या तेच मला कळत नाही. एकदा पेपर्स चेक करून घेतो. प्रेग्नन्सीचे रिपोर्ट नेगेटिव्ह आले. रिपोर्ट निगेटिव्ह आले. ऍक्च्युली काय कामाची दगदग आहे ना खूप तिच्या मागे, त्यामुळे विकनेस आला असेल. तू प्रेग्नंट आहेस? एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस? का सांगितलं नाहीस मला? मी तुला ते सांगणारच होत. कधी? यावर मी अमेरिकेला जाण्याच्या आधीची तारीख आहे. म्हणजे ही गोष्ट तुला आधीपासून माहित होती? म्हणजे तू माझ्याशी खोटं बोललीस की रिपोर्ट्स निगेटिव्ह आहेत म्हणून? अरे मी घरात कोणाकोणाला माहित आहे? सगळ्यांना. अरे वा, मला बाळ होणार, मी बाबा होणार, ही गोष्ट मला सोडून घरातल्या सगळ्यांना माहिती आहे. तेच मी तुला आता बस! ऐका ऐका, जसे इथे दोघ जण येतील ना, दोघांचं अभिनंदन करायचं. सिद्धू ते काय झालं याला? याला आनंद नाही झाला?
हो ना, हा बातमी ऐकून आनंदाने रडतोय की रागावून रडतोय काही कळलंच नाही. काय का दीदी, काय झालं सिद्धूला? सुनबाई, अगं सिद्धूला आनंद नाही झाला? नाही, तसं काही नाहीये. मी बोलते त्याच्याशी. घे. मी तुला सांगितलं नाही कारण तो तुझं अमेरिकेचं स्वप्न सोडून इथेच थांबला असता आणि तू तुझं स्वप्न कॉम्प्रोमाइज केलेलं नको होतं मला. पण तरीही आपल्या बाळाची गोड बातमी मी तुझ्या बरोबर जातानाच दिली होती. वॉलेट उघड. आपला फोटो काढ. ही आदिती पण ना. सिद्धू, तू बाबा होणार आहे ही बातमी तुझ्या सोबतच होती. अरे आय एम सॉरी सेन, मी तुला सांगायला हवं होतं पण सॉरी. आदिती, किती विचार करतेस प्रत्येकाचा, प्रत्येकाच्या स्वप्नांचा. हे रडू नकोस, तुला त्रास होईल. मी आलोय ना परत तुमच्या दोघांची काळजी घ्यायला. आजी आजोबा होणार आहात तुम्ही, असं लपून काय बघताय? बाहेर या, मी बाबा होणार आहे. या लवकर. उठात कबुली, मनात मोहर बोली, मिठीत दिलासाही हवा. पुरेसा भरोसा, गर्दीत थोडासा आडोसा, सुखाचा उसासाही हवा. धागा त्यातला, अवघ्या गोत्यातला, गुंफून गोफ हा पिळायला हवा. साध्या सोप्यातला, भरल्या खोप्यातला, आनंद आपला म्हणायला हवा. प्रेमामध्ये गुंतलेले ओरे दोन जीव,
नजर काढू द्या. आल्याची, गेल्याची, शेजाऱ्याची, पाजाऱ्याची, भूताची, खेताची नजर लागायला नको ग बाई माझ्या पोरांना. चला परत चालू करा सगळं. सांगितली वाटतं सिद्धार्थला गुड न्यूज. खूप खुश दिसतोय हा. काय माहित अमेरिकेला जातोय की नाही आता. यांच्याकडून यांचं घर गेलंय तरीही हे आनंदी आहेत. घाबरू नकोस. तुझा बाबा परत आलाय अमेरिकेहून आणि मी तुला प्रॉमिस देतो की तुला या घरातून कोणीही बाहेर काढणार नाही. काय करतोस? काय नाही, आपल्या बाळाला प्रॉमिस देत होतो. कसलं प्रॉमिस? हेच की तुला या घरातून कोणीही बाहेर काढणार नाही. सेड, असं खोटं प्रॉमिस नको देऊस. खोटं नाही, खरं प्रॉमिस केलंय मी. सेड अरे पण ते घाटे आपल्याला कधीही घरातून हकलवून देतील. आता मी चक्कर येण्याचं नाटक केलं म्हणून 2 दिवस वाढवून दिले. आता नाही ऐकणार ते. असं कसं? मी असताना तू काळजी करू नकोस. सेठ तू विसरतोस, अजूनही देशमुखांच्या प्रॉपर्टीजचे घराचे सगळे हक्क घाटेंकडेच आहेत. ते तर आहेच, पण तुझे डॅड जर परत आले ते आणखी कठीण होईल. आज रात्रीच ती घाटेकडून फाईल मिळवायला हवी. हो, आणि डॅड कधीही परत येईल त्याआधी हे करायला हवं. आदिती, पण तुझ्या मॉमला आणि त्या घाटीला बिझी कसं ठेवायचं? ओ हे वाती कशा वळायच्या नाही, म्हणजे ते सारखं निसटतच आहे हातातून. थांबा सांगते. हे बघा, हे असं असं हात घ्यायचं, हे असं वळायचं, बारीक होते छान. बघा हे असं ना बघू. हा, छान जमायला लागली तुम्हाला आता. हो. विहीणबाई, अहो त्या दिवशी देव पाण्यात ठेवले आणि बघा कसं सगळं नीट झालं, काही लपून राहिलेलं नाहीये. कसं हलकं वाटतंय आता अगदी. हो, पण घर तर अजून त्या गाठ्याच्याच ताब्यात आहे ना. ते आहेच, पण काय आहे, घरातले सगळे एकत्र असले ना की एकत्र कुठेही राहता येतं बघा. म्हणजे बयोबाई म्हणतात ना त्याप्रमाणे चूल एक असणं महत्वाचं. हो हो, बरोबर. हो मोठे बाई, चूल एकच असायला हवी, आणि तेही याच घरात. आणि आपण याच घरात राहायचं, हो ना मग? हो 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 ना, याच घरात राहायचंय. मोठ्या बाई, मी आले. विहीणबाई, हा, अहो कुठे हरवलात तुम्ही? काही नाही काही नाही. छान जमताय तर हे. सगळ्याच्या करा काय आता. हो, हो.
ए चल आवर पटकन. अहो राहू दे ना, ऐका ना जरा. अरे व्यवस्थित ती तू काय नको. अहो राहू दे ना, ऐका ना जर तुम्ही माझं. तू ऐक काम करतो का काय तू. इकडे ठेव का. इकडे नाही चाल इकडे घे. काम करतोय नीट ठेव. अहो माझं ऐका जरा तुम्ही. आजकालचे नौकर ना सगळे आळशी. अहो ही खुर्ची आमच्या तात्यांची आहे. ए घरातल्या प्रत्येक वस्तूवर माझा हक्क आहे, समजला का. चाल. ही खुर्ची मी घेऊन जाणार. ये निघ चाल. पाहिलंच घाटे, या घरातली नोकर माणसं, हा सखा सुद्धा तुला राग द्यायला लागलाय आता. मग विचार कर बाकीचे किती चिडले असतील. सिद्धार्थ आल्यापासून ना घरातल्यांची हिंमत वाढलीये. अहो वाढू द्या, माहितीये मला सगळं. ही माणसं माझं काहीच बिघडू शकत नाही. रिअली? या भ्रमात राहू नकोस. इथे कधी काय होईल ना काही सांगता येत नाही. वेट. या सया बघा, या वयोच्या सया. कोण आपलं काय बिघडवणार. लुक, तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये. हे देशमुख काहीही करू शकतात. बिंदास राहो तुम्ही, मी आहे ना. काय गप्पा मारताय का. नंतर येऊ का मी. या लवकर या. आधी आधी आधी. तू काय झालं. मला जरा घाटेविषयी बोलायचंय. ए सिद्धू, अरे त्या घाटेने घर शेत सगळं घेतलं ना आपलं. आता आपल्याच घरात आपल्याला नोकर म्हणून वागवणार का काय तो. अरे तुझे फार पाय चुपून द्यावं लागतील काय आता. नाना काका तसं काही करायचं नाहीये. तुम्ही फक्त जरा शांत व्हा. अरे मग कसं. सिद्धू अरे काय झालं सांगशील का. हा थोडस लवकर सांग, मला पण क्लिनिकला जायला उशीर होतोय. तुम्ही शांत बसाल तर मला सांगता येईल ना. अरे तुम्ही जरा गप्प बसा रे, त्याला बोलू तर दे. सिद्धू बोल तू. त्या घाटेने आपल्याला फसवून त्या फाईलवरती बळीआजीच्या सह्या घेतल्या बरोबर. हो 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 हो. पण मग त्याचं काय. मग आपण त्याच्याकडनं ती फाईल परत मिळवायची. हो हो चालेल चालेल. मग मी पण आता कुठेच जात नाही, तू सांग फक्त काय करायचं. काय करायचं ते तू सांगत आता. अरे मी तर म्हणतो त्या घाटेला असा मारू ना आणि ती फाईल घेऊ त्याच्याकडून. नाना काका तसं काही करायचं नाहीये. अरे मग हे बघा, तुम्ही फक्त त्याला बोलण्यात गुंतवून ठेवा बस. इतकंच सोपं आहे. हे तर आम्ही सगळे सहजच करू. हो तू फक्त बघतच राहा, आम्ही त्याला कुठेच हालू देत नाही. हो त्याला असा गुंतून ठेवतो ना त्याला काही सुचणारच नाही. फार गुंता करून टाकतो त्याचा.